नमस्कार, सविता नवतस किचनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून बनवलेली अगदी खुसखुशीत अशी नानकटाई. त्यासाठी आपल्याला 1 कप साखर आणि त्याच्यात 3-4 विलायची टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. अशी फाईन पावडर तयार झाली की ती आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. ही पावडर मी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे. आता त्याच कपाने आपल्याला 1 कप तेल घ्यायचे आहे. तेलाऐवजी तुम्ही गावरान तूप वापरले तरी चालेल. मी इथे तेल वापरले आहे. साखर आणि तेल मिक्स झाले की छान फेटून घ्यायचे. मिश्रण चांगले फ्लफी होईपर्यंत एकसारखे फेटत राहायचे आहे. हे पहा, मिश्रण एकदम फ्लफी आणि असं फेसाळलेलं दिसतंय. तोपर्यंत आपल्याला फेटत राहायचं आहे. आता त्यामध्येच आपल्याला 1/4 TSP खाण्याचा सोडा टाकायचा आहे. त्यामध्ये 1/4 TSP खाण्याचा सोडा मी टाकून घेतला आहे आणि पुन्हा फेटून घेत आहे. छान प्रकारे मिक्स करून झाले की आपल्याला त्यामध्येच व्हॅनिला इसेन्स टाकायचा आहे. त्यामध्ये मी थोडासा व्हॅनिला इसेन्स टाकला आहे. साधारण तो सुद्धा 1/4 TSP व्हॅनिला इसेन्स टाकायचा आहे. व्हॅनिला इसेन्स टाकून झाल्यानंतर परत छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं. हे बघा, मिश्रण एकदम छान मिक्स झाले आहे. आता या मिश्रणात आपल्याला ज्या कपाने आपण साखर आणि तेल मोजून घेतलं आहे त्याच कपाने आपल्याला 2 कप गव्हाचं पीठ मोजून घ्यायचं आहे. आणि हे पीठ आपल्याला थोडे थोडे करून त्या बॅटरमध्ये टाकायचं आहे. एकदम टाकायचं नाही. थोडे थोडे करून हे आता पीठ आपण हाताने छान प्रकारे मळून घेऊयात. पीठ छान हाताने मळून घ्यायचं आहे की जेणेकरून त्याचा डो छान होईल आणि आपल्याला बिस्किट छान करता येतील. हे बघा, मिक्स करून घेतल्यानंतर त्यात आपल्याला पुन्हा थोडंसं पीठ टाकायचं आहे. असं करत करत आपल्याला बरोबर 2 कप पीठ लागणार आहे. 1 कप तेल, 1 कप पिठी साखर एवढ्या मिश्रणासाठी आपल्याला 2 कप गव्हाचं पीठ लागतं. गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही पूर्ण मैद्याचे किंवा गहू आणि मैदा 1-1 कप घेऊन असे बिस्किट किंवा नानकटाई केली तरी चालेल. असे करत करत आपल्याला संपूर्ण पीठ टाकून छान पीठ मळून घ्यायचं आहे. हे पहा, पूर्ण 2 कप पीठ मी टाकून घेतलं आहे आणि मिश्रण आता छान मळून झालेलं आहे. आता या पिठाचे छोटे छोटे पेढ्यासारखे गोळे करून घ्यायचे. हातावर गोळा मऊ करून घ्यायचा आणि अगदी हलक्या हाताने त्याला दाब देऊन छोटासा गोल आकारात बिस्किट बनवून घ्यायचे. हे पहा, मी दाखवते तसं आणि त्याच्यावरती नंतर एक काजूचा तुकडा लावला आहे. अशा प्रकारे आपण सगळे बिस्किट बनवून घेऊयात. अगदी हलक्या हाताने दाब द्यायचा म्हणजे खूप पातळ बिस्किट होणार नाहीत आपले. साधारण अर्धा किलोचे बिस्किट आपले हे तयार होतात. हे पण हे सगळे बिस्किट मी बनवून घेतले आहे. प्रत्येक बिस्किटावर एक काजूचा तुकडा लावला आहे. याच्यावरती तुम्ही तीळ लावले तरी चालतील. अशा प्रकारे एका पॅनमध्ये बसतील एवढे बिस्किट आपण बनवून घेतले आहेत. आता आपल्याला ओव्हन प्रीहीट करून घ्यायचं आहे. कन्व्हेक्शन मोडवर 170 डिग्रीवर जाऊन फक्त स्टार्ट बटन दाबायचं आहे. साधारण 1-2 मिनटामध्ये आपलं ओव्हन प्रीहीट होतं. आता त्यामध्ये
ओव्हन प्रीहीट झाल्यानंतर ॲटोमॅटिक बंद होतं. त्यानंतर आपल्याला हा जो पॅन आहे तो आपल्याला ओव्हनमध्ये ठेवायचा आहे. ओव्हनमध्ये ठेवल्यानंतर पुन्हा कन्व्हेक्शन मोडवर जायचं आणि 170 डिग्रीला आपल्याला साधारण 10 मिनिट बेक करण्यासाठी हे बिस्किट लावायचे आहेत. हे बघा 170 डिग्री आणि 10 मिनिट आणि नंतर आपण स्टार्टचं बटन दाबूयात. हे ठेवलेले बिस्किट बेक होईपर्यंत आपण राहिलेल्या पिठाचे बिस्किट बनवून घेतले आहेत.